स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा भिवंडी तालुका ग्राम पंचायत भरोड़ी में जय हनुमान मंदिर पर ग्रामस्थ मंडल भरोड़ी द्वारा आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सोहला का आयोजन संपन्न हुआ। हम आपको बता दें आज का आखिरी दिन था, जहां पे कीर्तनकार हवप श्री जगन्नाथ महाराज जी पाटिल द्वारा अति सुंदर कथावाचक के रूप में वो जाने जाते हैं, जो बहुत ही अच्छी से कथा लोगों को सुनाते हैं। तो वहीं पे माननीय श्री नारायण मामा साहब जो कि दापोड़े के हैं, उनके तरफ से आभार प्रदर्शन किया गया। तो वहीं पे महाप्रसाद स्वर्गीय चंद्रकांत राजाराम पाटिल के याद में श्री जयेश चंद्रकांत पाटिल द्वारा जो है महाप्रसाद का व्यवस्था किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आप सभी को। बरोबर ना शापूरकर विठ्ठला काय दिलं ते पण ऐका। स्कीम पृथ्वीला सांगितलं तू माझी ब्रह्महत्या स्वीकारली की नाही, तुझ्या अंगावर ओसाड जमीन दलदलीची जमीन बदल्यात देवाने असं वरदान दिलं इंद्राने की तुझ्या अंगावर खड्डा पडला तर आपोआप भरून येईल। आहे का नाही? ग्रामपंचायतीला 4 वर्षात टेंडर काढावं लागतं ना तलाव उकरण्याचं, त्याला कारण इंद्राने वरदान दिलंय। दुसरा वाटा कोणी उचलला होता? झाडाने। झाडाच्या अंगावर काय येऊ लागला त्याच्यामुळं? चिक। त्याच्या बदल्यात त्याला काय दिलं? त्याला सांगितलं तुझी बांधी तोडली तरी तिथं तुम्हाला नवा फुटवा मिळेल। आहे का नाही? हे तोडलेल्या चिंचेला फुटवा नवा। पण ही स्कीम फक्त फायदा शाहिस्ते खाननी उचलला असता योजनेचा। तशी योजना उचलायला ते लई एक्सपर्ट आहे विठ्ठला। तिसरा वाटा कोणी वादात काय दिलं माहिती? तू ज्याच्यामध्ये गरम विठ्ठल श्रोते हो, मला काय म्हणायचंय असं नाही, म्हातारं झाल्यावर कीर्तन ऐकायला येऊ, कीर्तन ऐकत ऐकत म्हातारे व्हावं। हे लहान लहान मुलं ठरला। आमच्या बंडू बाबा कचेर बाबांची फार मेहनत, म्हणजे कुठेही कीर्तन असो, आता या परिसरात असं झालं ते जर कीर्तनात दिसले नाही तर कसं तरीच वाटतं। मला असं वाटतं आपल्या भरोडी गावचे हे खरं वैभव आहे, हे खरं भूषण आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे या परिसरातले सगळे वारकरी इथपर्यंत पोहोचतात। हा उत्सव असाच आपला आनंद वाढवणारा ठरो। दुसरं एक निमंत्रण जे मी मागे दिलं, सावळाराम बाबांच्या जन्मशताब्दीचा उत्सव आता हाकेच्या अंतरावर आलाय। असं वर्णन आपल्या सुमधुर वाणीने त्यांनी केलं आणि आपल्याला भाषाप्रभू का म्हणालं जातं याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या समोर सादर केलं। असे आपल्या सर्वांचे लाडके
आपल्या आगरी समाजाचे माणबिंदू ज्यांनी संप्रदायाचा झेंडा अटके पार लावलेला आहे असे हरिभक्त पारायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार नारायण मामा दापोड यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्याने महाराजांचा स्वागत सन्मान आणि सत्कार करायचे. त्यानंतर आपल्या बोरोडी गावामध्ये या अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याची सुरुवात ज्यांनी केली आणि जी अखंडितपणे त्यानंतर थिएटरमध्ये करून आपल्या हास्य लाडके आणि आज कीर्तनाचे सौजन्य ज्यांनी केलेले होते त्यांचं देखील शब्द अत्यंत महत्वाचं असतं. आपले आमदार असंच सबका लिया है. देवाला चाल आज बोरोडी गावात वारकरी सांप्रदायिक वारकरी सोहळा निमित्ताने आज जगन्नाथ महाराजांचे कीर्तन होतं आणि आज बघितलं पूर्ण गाव एकत्र येऊन छान प्रोग्राम संपन्न झाला आणि सर्वांना आजच्या या सप्ताह निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आपल्या गावातील म्हणजे बंडूबाबा यांनी 21 वर्षापूर्वी एक छोटीशी रोपटं लावलं जे सप्ताहाच्या निमित्ताने आणि आज ते मोठ्या वृक्षाने एक रूपांतर घेतलेलं आहे आणि पुढे अजून मोठं होईल. धन्यवाद. आता आपण जर बघितलं गावातील युवकवर्गन खूप मोठा सहभाग आहे आणि गावातील महिला मंडळ यांचाही खूप मोठा सहभाग आहे. संध्याकाळी भाकरी वगैरे जेवण बनवणं युवक मंडळ यांचा खूप मोलाचा वाटा आहे हा पूर्ण प्रोग्राम संपूर्ण होण्यासाठी. निश्चित वर्षाचे 365 दिवस आणि त्या 365 दिवसामध्ये 3.5 दिवस संपूर्ण भरोडी गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेलेला असतो. या सप्ताहाची सुरुवात निश्चितच बंडूबाबा महाराज यांनी केलेली होती आणि त्यांचं जे रोपटे जसं दिनेश भाऊ बोलले त्यांनी जे रोप लावलेलं होतं ते रोप आज एक मोठ्या झाडामध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि हे झाड पुढे जाऊन एक मोठ्या वडवृक्षाप्रमाणे अविरत चालत राहील याची सर्वांना ग्वाही देतो. कारण या सप्त्यामध्ये विशेष करून युवकांचे योगदान आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं. 3-3.5 दिवस गावातील प्रत्येक युवक, प्रत्येक भगिनी, प्रत्येक महिला, प्रत्येक वरिष्ठ व्यक्ती या सप्त्याला हजेरी लावतो. त्याचबरोबर आसपासच्या पंचक्रोशीतील सर्वच गावातील लोक, भक्तगण तसेच वारकरी संप्रदायातील सर्वजण या सप्त्याला हजेरी लावतात. अत्यंत सुमधुर अशा आवाजामध्ये ज्ञानी अशा कीर्तनकारांचं कीर्तन या 3.5 दिवसांमध्ये होत असतं. आज भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पहारे यांच्या गोड आणि सुमधुर वाणीमध्ये आपल्याला आज कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थ मंडळ भरोडी यांच्याकडून सहसा आभार मानतो आणि या सप्त्याचं जे कार्य चालू झालेलं आहे ते चंद्र सूर्य तारे असेपर्यंत असं अविरतपणे चालू राहावे ही ईश्वराने प्रार्थना करतो. धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ भरोडी आयोजित वर्ष 21 अखंड हरिनाम सप्ताह खरंच गावातील हरिभक्त पारायण बंडूबाबा महाराज यांनी 21 वर्षापूर्वी जे
सप्ताह रूपाने गावात भक्तिमय वातावरण उभं केले ते आजचा काय तसंच चालू आहे. आणि खरंच या सप्ताहामध्ये विषय सांगायचं बघितलं तर संपूर्ण गावाचा सहभाग असतो. लहान मुलं, तरुण, महिला, वृद्ध असं सर्वांचा सहभाग असतो. आणि खरंच या 3.5 दिवसामध्ये गावात जो भक्तीचा पूर आलेला असतो, असाच भक्तीचा पूर आयुष्यभर राहो हीच प्रभूची आपली प्रार्थना आहे. आणि असंच सर्वांचा सहभाग लाभो आणि सर्वांनी अशीच सर्वांना आर्थिक शारीरिक काही असेल तर मग धनाची मदत करावी ही सर्व ग्रामस्थांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि संबोधतो. जय श्रीराम.